गुड मॉर्निंग स्टुडंट्स. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण ऑलरेडी 2 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा तिसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर हा प्रॉब्लेम आलेला आहे. जुलै 2018 ला बोर्ड एक्झामला आलेला हा प्रॉब्लेम आहे. फॉलोइंग इज द रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्फॉर्मेशन ऑफ जीवन हॉस्पिटल. हा प्रॉब्लेम एका हॉस्पिटलचा आहे, जीवन हॉस्पिटल. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग. आपल्याला रिसीट पेमेंट दिलेला आहे, रिसिप्ट साईड, पेमेंट साईड. त्यानंतर खाली ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. सहा ॲडजस्टमेंट्स आहेत. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम आलेला आहे. त्यानंतर नोटबुकमध्ये डाव्या पानावर तुम्ही असा एक इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे. इन द बुक्स ऑफ जीवन हॉस्पिटल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2016. एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, इन्कम अमाऊंट रुपीज. ही एक्सपेंडिचर साईड आहे, ही इन्कम साईड आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. हा नॉमिनल अकाउंट असतो. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेले आहे. बॅलन्स शीट तयार केलेले आहे CL, CL मीन्स क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड, लायबिलिटी साईड. CA क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड. अशा प्रकारे इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करायचे आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रॉब्लेम लिहून घेऊ शकता, मग आपण सोडवूया. To balance brought down to subscription 2014, 15, 16, 17. To donation for building fund, to life membership fees, to hospital receipt in bracket revenue, by medicines, by honorarium to doctor, by ambulance maintenance, by hospital equipments. This is equipment purchased, by hospital equipment purchased, by furniture purchased, by fixed deposit, by balance carried down. Adjustment, outstanding subscription. Next, hospital equipment and furniture purchased on 1st October 2015 and both the assets were to be depreciated at 20% per annum. Number 3, life membership fees are to be capitalized. Number 4, staff salaries for current year is outstanding, rupees 15,000. Number 5, on 1st April, the hospital had the following assets and liabilities. Last, number 6, capital fund as on 1st April 2015 was rupees 4,32,000. ठीक आहे. आता मी प्रॉब्लेम वाचलेला आहे, तुम्ही लिहून पण घेतला असाल. आता आपण प्रॉब्लेम सोडवूया. या रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करणार आहोत. ठीक आहे. रिसिप्ट अकाउंट, रिसिप्ट साईडचे अकाउंट जे असतात ते
एकतर इन्कमला रेकॉर्ड करायचे किंवा CLला रेकॉर्ड करायचे. जर यातल्या रिसिप्ट रेव्हेन्यू असतील तर त्या इन्कमला जातात आणि जर त्या कॅपिटल रिसिप्ट्स असतील तर त्या CLला जातात. सेम पेमेंट साईडचे पेमेंट्स एकतर ईला रेकॉर्ड होतात और CAला रेकॉर्ड होतात. सॉरी, जर ते रेव्हेन्यू पेमेंट असतील तर ते ईला रेकॉर्ड करायचे आणि जर ते कॅपिटल पेमेंट असतील तर ते CAला रेकॉर्ड करायचे. याच्याबद्दल मी माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, व्हॉट इज कॅपिटल एक्सपेन्सेस, व्हॉट इज रेव्हेन्यू रिसिप्ट, व्हॉट इज कॅपिटल रिसिप्ट. ते इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. तुम्ही ते पाहिलं नसेल तर ते लेक्चर पुन्हा एकदा पहा. लेट्स स्टार्ट. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा ओपनिंग कॅश और बँक बॅलन्स असतो आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हा क्लोजिंग कॅश किंवा बँक बॅलन्स असतो. हा सुरुवातीचा आहे त्यामुळे हा OAला येणार. OA म्हणजे काय? ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला हा रेकॉर्ड करायचा असतो. नेक्स्ट सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इज वन ऑफ इम्पॉर्टंट अकाउंट इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शनचा अर्थ आहे वर्गणी. सबस्क्रिप्शन हे या संस्थांचं उत्पन्नाचा एक मोठा मार्ग असतो. सबस्क्रिप्शन इज रेव्हेन्यू रिसिप्ट, हेन्स वी रेकॉर्ड इट ऑन इन्कम साईड. आपण ते इन्कमला रेकॉर्ड करणार आहोत. पण फक्त इथं आता आपल्याला एक सिंगल सबस्क्रिप्शन दिली नाही आहे. सबस्क्रिप्शन 2014, 15, 15, 16, 16, 17 3 वर्षाची दिलेली आहे. आता हे नेमकी 3 वर्ष म्हणजे काय तर त्याचा रेफरन्स इथं आहे पहा. आपला रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे 31 मार्चचा एंडचा आहे. याचा अर्थ हे वर्ष संपलेलं आहे 31 मार्च 2016ला. म्हणजे हे वर्ष चालू केव्हा झालं असेल? करेक्ट, 1 एप्रिल 2015ला. म्हणजे हे अकाउंटिंग इयर असणार आहे 15-16. करेक्ट, हे मधलं 15-16 हे असणार आहे करंट इयर. करंट इयरसाठी आपण प्रॉब्लेम सोडवत असतो नेहमी. जर आता हे करंट इयर आलं, करंट इयर मी कसं शोधलं? आपला रिसीट पेमेंटची डेट आहे 31 मार्च 2016. म्हणजे स्टार्ट झाला असेल ते 1 एप्रिल 2015ला. म्हणजे स्टार्ट 15 एंड 16. 15-16 हे करंट झालं. मग 14-15 काय येणार? करेक्ट, हे येणार 14-15 येणार लास्ट इयर येणार. मग 16-17 काय येणार? काय येईल तुम्हाला काय वाटतं? नेक्स्ट. याचा अर्थ ही सबस्क्रिप्शन वर्गणी ही लास्ट इयरची आहे, ही करंट इयरची आहे आणि ही नेक्स्ट इयरची आहे. आता जर प्रॉब्लेममध्ये असं दिले आपल्याला वेगवेगळी लास्ट इयरची, करंट इयरची, नेक्स्ट इयरची, तर ती कशी रेकॉर्ड करायची पहा. ही लास्ट इयरची आहे म्हणजे गेल्या वर्षाचं उत्पन्न आहे, या वर्षी मिळालेलं आहे. ते या वर्षाचं उत्पन्न नाही आहे त्यामुळं ते जाणार OAला. OA म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट असेटला. करंट इयर चालू वर्षाचा. आपण हा प्रॉब्लेम करंट इयरसाठी सोडवत आहोत, चालू वर्षासाठी सोडवत आहोत. इथं पहा 31 मार्च 2016चा एंडिंगचा आपल्याला रिसिप्ट पेमेंट दिलेला आहे. आणि मी मगाशी सांगितलं जर रिसिप्ट रेव्हेन्यू असेल तर इन्कमला रेकॉर्ड करायचे आणि सबस्क्रिप्शन इज रेव्हेन्यू रिसिप्ट, हेन्स वी रेकॉर्ड करंट इयर सबस्क्रिप्शन ऑन इन्कम साइड आय. नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन. पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शन आत्ता मिळालेली आहे. पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शन. आता
आपण प्रॉब्लेम करंट इयरसाठी सोडवत आहोत आणि पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शन इन ॲडव्हान्समध्ये आपल्याला मिळालेली आहे. ही सबस्क्रिप्शन आपलं या वर्षाचं उत्पन्न नाही आहे, पण पुढच्या वर्षाचं उत्पन्न आत्ता आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे ते तात्पुरतं आपली लायबिलिटी आहे. त्यामुळे ती आपण CLला रेकॉर्ड करणार आहोत, क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. पहा, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. अशी 3 वर्षाची सबस्क्रिप्शन दिली, त्यातलं 1 वर्ष लास्ट इयर असतं, 1 करंट इयर असतं आणि तिसरं नेक्स्ट इयर असतं. तुम्ही पहिल्यांदा करंट इयर फाइंड आउट करा, त्यानंतर त्या अनुषंगानं लास्ट आणि नेक्स्ट तुम्हाला लगेच समजेल. करंट इयर फाइंड आउट कसं करायचं, रिसिप्ट पेमेंटची डेट पाहायची. लास्ट इयरची सबस्क्रिप्शन OAला रेकॉर्ड करा, करंट इयरची आयला आणि नेक्स्ट इयरची CLला. नेक्स्ट, टू डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आता डोनेशन हे 2 प्रकारचं असतं. एक डोनेशन जनरल डोनेशन आणि सेकंड स्पेसिफिक डोनेशन. आता इथं जे डोनेशन आहे हे स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक म्हणजे काय, हे डोनेशन कशासाठी दिलेलं आहे, फॉर बिल्डिंग फंड, बिल्डिंगच्या साठी दिलेलं आहे. याचा अर्थ हे स्पेसिफिक झालं. त्यामुळं हे डोनेशन आपण आय किंवा CL या दोन्ही ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत, दोन्हीपैकी एका ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत. आता हे स्पेसिफिक असल्यामुळं आपण इन्कमला ते रेकॉर्ड नाही करणार, आपण ते रेकॉर्ड करणार आहोत CLला. त्यामुळं टू डोनेशन फॉर बिल्डिंग फंड येईल CL. नेक्स्ट, टू लाईफ मेंबरशिप फीज. आता लाईफ मेंबरशिप फीज, एखाद्या मेंबरला या हॉस्पिटलचा मेंबर व्हायचा असेल, म्हणजे लाईफ मेंबर व्हायचं असेल, तर त्यानं त्या संस्थेची लाईफ मेंबरशिप फीज भरावी लागते. आता लाईफ मेंबरशिप फीज रेव्हेन्यू रिसिप्ट पण असू शकते आणि कॅपिटल रिसिप्ट पण असू शकते. प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे ते आपण ते पाहूया. ॲडजस्टमेंट एक आहे, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज म्हटलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे कॅपिटल CLला येतं. कॅपिटल कुठे येतं, CLला. याचा अर्थ लाईफ मेंबरशिप फीज कुठं रेकॉर्ड करायची आहे, CLला रेकॉर्ड करायची आहे. त्यामुळं त्याला लिहा CL. हॉस्पिटल रिसिप्ट. आता हे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट येणार, त्यांना काही उत्पन्न मिळणार आहे हॉस्पिटलला, आणि इन ब्रॅकेट दिलेलं आहे रेव्हेन्यू. जर रेव्हेन्यू असेल तर आयला, कॅपिटल असेल तर CLला. त्यामुळे हे हॉस्पिटल रिसिप्ट रेव्हेन्यू आहेत, त्यामुळे ते रेकॉर्ड होणार आयला, इन्कमला. आपली रिसिप्ट बाजू संपलेली आहे. आता आपण पेमेंटला आलेलो आहोत. पेमेंटचे अकाउंट्स, हे जे अकाउंट्स आहेत, एकतर ईला रेकॉर्ड करा और CAला रेकॉर्ड करा. जर रेव्हेन्यू असतील तर ईला, जर कॅपिटल असतील तर CAला. बाय मेडिसिन्स, हॉस्पिटलचं आपण अकाउंट सोडवत आहोत. हॉस्पिटलमध्ये मेडिसिन्स हा रेव्हेन्यू एक्सपेन्सेस झाला, डे टू डे एक्सपेन्सेस झाला, त्यामुळं हा रेकॉर्ड होईल ईला. नेक्स्ट, हॉनरेरियम टू डॉक्टर. आता हॉनरेरियम टू डॉक्टर याचा अर्थ मानधन. हे हॉस्पिटल नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं हॉस्पिटल आहे. म्हणजे काय, नफा न मिळवणाऱ्या संस्थेचं हॉस्पिटल आहे. याचा अर्थ इथं येणारे डॉक्टर मानधन तत्वावर आपली सेवा बजावत असणार आहेत. म्हणजे त्यांना एक ठराविक मानधन दिलं जातं, एक ठराविक रक्कम दिली जाते, त्याला हॉनरेरियम असं म्हणतात. आता हॉनरेरियम टू डॉक्टर, दिस इज आवर एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, हेन्स वी रेकॉर्ड इट ऑन एक्सपेंडिचर साइड E. नेक्स्ट, बाय ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स. ॲम्ब्युलन्सचा मेंटेनन्स, दुरुस्ती, देखभाल खर्च, हा पण रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू आपण ईला रेकॉर्ड करतो. बाय हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस्ड, इथं जागा कमी आहे, याचा इथं लिहिलेला अकाउंट आहे बाय हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस्ड. हॉस्पिटलमध्ये इक्विपमेंट हे साधन सामुग्री किंवा असेट्स असतात हॉस्पिटलचे. इक्विपमेंट्स हे हॉस्पिटलचे काय असतात, असेट्स असतात. हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर आपण कुठं रेकॉर्ड करतो, CAला.
त्यामुळे मी इथं लिहिणार आहे CA. बाय फर्निचर परचेस्ड, सेम फर्निचर ईला रेकॉर्ड होणार का CAला? CA म्हणजे काय? क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साइड. फर्निचर ईला रेकॉर्ड करायचं का क्लोजिंग बॅलन्स शीट असेटला? करेक्ट, क्लोजिंग बॅलन्स शीट असेट CA. बाय फिक्स्ड डिपॉझिट, या संस्थेनं काही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट ठेवलेले आहेत, हे त्यांचा असेट असणार आहे, त्यामुळे ते CAला रेकॉर्ड होईल. आणि बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, मी सुरुवातीला सांगितलं होतं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे हा ओपनिंग कॅश और बँक बॅलन्स असतो आणि हा क्लोजिंग कॅश किंवा बँक बॅलन्स असतो. जर ओपनिंग कॅश OAला येतो तर क्लोजिंग कॅश CAला येतो. अशा प्रकारे आपला रिसिप्ट पेमेंट पोस्ट झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलेलो आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2015-16 इज ₹10,000. आता आपण यातली ॲडजस्टमेंट शोधूया. यातला पहिला वर्ड माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, आउटस्टँडिंग. पहिला वर्ड आहे यातला महत्त्वाचा आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन इन्कम आहे का सबस्क्रिप्शन एक्सपेन्सेस आहे? सबस्क्रिप्शन इन्कम आहे का एक्सपेन्सेस? खूप सोपं आहे. जर सबस्क्रिप्शन रिसिप्टला आला असेल तर ते इन्कम असणार आहे आणि जर सबस्क्रिप्शन पेमेंटला आला असेल तर ते एक्सपेन्सेस असणार आहे. सबस्क्रिप्शन रिसिप्टला आलेला आहे त्यामुळं हे काय आहे? इन्कम आहे. आपण ॲडजस्टमेंट तयार करत आहोत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आता आपण म्हणणार नाही, आपण याला म्हणणार आहोत आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम. नेक्स्ट, फॉर 2015-16 2015-16 इथं आहे पहा 2015-16 हे काय आहे? करंट इयर. म्हणजे ॲडजस्टमेंट तयार झाली. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. मी तुम्हाला एक चार्ट पहिला इंट्रोडक्शनमध्ये दिला होता, तुम्हाला आठवत असेल, इथे स्क्रीनवर आला आहे पहा. आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर, आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर. या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट प्लस करायचा आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा? CAला दाखवायचा. पहिला इफेक्ट प्लस, सेकंड इफेक्ट CA. लिहूया आपण या ॲडजस्टमेंटला. आउटस्टँडिंग इन्कम फॉर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन प्लस CA. याची एक टिकमार्क करूया आपण. टिकमार्क कशाला करायची आहे? सबस्क्रिप्शनला. मग लास्ट इयरला करायची, करंट इयरला करायची का नेक्स्ट इयरला करायची? ॲडजस्टमेंट तर करंट इयरची आहे त्यामुळे टिकमार्क करंट इयरला होईल. मी करंट इयर हायलाईट करतोय, तुम्ही करंट इयरला एक टिकमार्क करा. टिकमार्क याचा अर्थ ही फिगर आपण आपल्या उत्तरामध्ये इनर कॉलमला मांडणार आहोत. एक टिकमार्क असेल तर या फिगरच्या खाली तुम्ही एक लाईन रिकामी सोडायची. जर याला आपण 2 टिकमार्क केल्या तर 3 लाईन्स रिकाम्या सोडायच्या. आपल्याला त्याला ॲडजस्टमेंट करायचे असतात. नेक्स्ट, हॉस्पिटल इक्विपमेंट अँड फर्निचर वेअर परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2015. इथं आलेत बघा. बाय हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस्ड, बाय फर्निचर परचेस्ड. आपण हे असेटला घेतलेले आहेत. हे 2 असेट आपण परचेस केलेले आहेत, नवीन परचेस केलेले आहेत. केव्हा परचेस केलेले आहेत? 1 ऑक्टोबर 2015ला. आपली रिसिप्ट पेमेंटची डेट किती आहे? 31 मार्च 2016. फ्रॉम 1 ऑक्टोबर टू 31 मार्च म्हणजे 1 ऑक्टोबर ते 31 मार्च, बरोबर 6 महिने होतात. याचा अर्थ हे असेट परचेस करून आपल्याकडे किती महिने झालेले आहेत? 6 महिने झालेले आहेत. अँड बोथ द असेट्स वेअर टू बी डेप्रिसिएटेड. इथं ॲडजस्टमेंट आली डेप्रिसिएशनची. आणि डेप्रिसिएशनचे इफेक्ट तुम्हाला माहीतच असतील. पहिला इफेक्ट असेटमधून डेप्रिसिएशन मायनस करायचं आणि सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशन कुठं दाखवायचं? ईला दाखवायचं.
डेप्रिसिएटेड ॲट 20% पर ॲनम. आता याची डेट दिलेली आहे, डेट ऑफ परचेस दिलेला आहे 1 ऑक्टोबर. 6 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे, फक्त 12 महिन्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं नाही. याची टिकमार्क करूया. इक्विपमेंट आणि फर्निचरला, फर्निचरला एक टिकमार्क करा, इक्विपमेंटला एक टिकमार्क करा, मी हायलाईट करतोय. नेक्स्ट, लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटलाइज याचा अर्थ कॅपिटलमध्ये अधिक करणे. कॅपिटलाइजचा अर्थ काय? कॅपिटलमध्ये अधिक करणे. ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे लाईफ मेंबरशिप फीला CL लिहिलेलं आहे, त्यामध्ये CL ला येईल. सॉरी, ही ॲडजस्टमेंट नाही आहे, ही इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याचा सिंगल इफेक्ट येईल प्लस CL. CL ला कॅपिटलमध्ये ते प्लस करायचं आहे. नंबर 4, स्टाफ सॅलरीज फॉर करंट इयर इज आउटस्टँडिंग ₹15,000. स्टाफ सॅलरीज फॉर करंट इयर इज आउटस्टँडिंग फॉर ₹15,000. स्टाफ सॅलरीज, हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलचा स्टाफ आहे, त्याची सॅलरी, पगार. सॅलरी हा हॉस्पिटलचा काय असणार आहे? एक्सपेन्सेस असणार आहे. आणि ॲडजस्टमेंट आलेलं आहे आउटस्टँडिंग. आता इथं आपण ॲडजस्टमेंट तयार करूया. पहिला शब्द त्यातला, या ॲडजस्टमेंट मधला घेतला मी आउटस्टँडिंग. आणि सॅलरी, सॅलरी हा इन्कम आहे हॉस्पिटलचा का एक्सपेन्सेस? तर करेक्ट आन्सर आहे सॅलरी हा एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि दिलेले आहे करंट इयर, त्यामुळे ॲडजस्टमेंट तयार झाली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर. पुन्हा आपण चार्टमध्ये येऊया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस फॉर करंट इयर प्लस CL प्लस CL. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस करंट इयर प्लस CL. त्यामुळं या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट येईल प्लस आणि CL. ही ॲडजस्टमेंट कशी करायची आपण प्रॉब्लेम सोडवताना त्याच्याबद्दल आणखी चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही प्लस CL लिहा, दोन इफेक्ट याचे. नंबर 5, ऑन 1 एप्रिल 2015 द हॉस्पिटल हॅड द फॉलोइंग असेट्स अँड लायबिलिटीज. पुन्हा रिसिप्ट पेमेंटची डेट बघूया. 31 मार्च 2016 आहे. ही डेट वर्षाच्या शेवटची असते, 31 मार्च 2016. आणि यांनी तारीख सांगितलेली आहे 1 एप्रिल 2015. याचा अर्थ ही वर्षाच्या सुरुवातीची तारीख आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या हॉस्पिटलकडं खालील असेट्स आणि लायबिलिटीज होते. हे जे सुरुवातीचे असेट्स लायबिलिटीज आहेत ते या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे लँड आपण CA ला रेकॉर्ड करणार आहोत. लँड इज आवर असेट, इन्व्हेस्टमेंट इज आवर असेट, बँक लोन इज आवर liability. Hence we record it on CL side, closing balance sheet, liability side. Ambulance is our asset, CA. हे आपण CA ला आणि लोन लायबिलिटीला रेकॉर्ड करणार आहोत. ही इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे याचा फक्त सिंगल इफेक्ट येईल, याचा दुसरा इफेक्ट येणार नाही. लास्ट ॲडजस्टमेंट, ही पण इन्फॉर्मेशन आहे. कॅपिटल फंड ॲज ऑन 1 एप्रिल 2015 वॉज ₹4,32,000. हा कॅपिटल फंड आहे, हा आपण CL ला रेकॉर्ड करणार आहोत. कॅपिटल फंड कुठे रेकॉर्ड करणार आहोत? CL ला. प्रॉब्लेम आपण पूर्णपणे वाचलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याप्रमाणे
इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट तयार करून घ्या. लेट्स स्टार्ट. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आता प्रॉब्लेममध्ये जर आन्सरमध्ये जर बघितला तुम्ही तर आपण काय तयार केलं आहे, एक तर आय फॉर इन्कम, नेक्स्ट ई फॉर एक्सपेंडिचर, नेक्स्ट पेजवर CL क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, CA क्लोजिंग बॅलन्स शीट असेट साईड. आणि इथं मात्र OA आलेला आहे. OA ओपनिंग बॅलन्स शीट असेट साईड. आपण हे OA तयार केलं आहे का, नाही तयार केलं. मग हे आपल्या उत्तरामध्ये आपण रेकॉर्ड करायचं नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला OA तयार करावं लागेल, ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावी लागेल, तेव्हा तिथं तुम्ही रेकॉर्ड करा. आता हे आपल्या उत्तरामध्ये रेकॉर्ड करायचं नाही आहे. चला नेक्स्ट. हे कॅश आपण रेकॉर्ड करणार नाही, लास्ट इयर सबस्क्रिप्शन रेकॉर्ड करणार नाही, करंट इयर मात्र रेकॉर्ड करणार आहे. कुठं रेकॉर्ड करणार आहोत, इन्कमला. आणि याला टिक मार्क आहे त्यामुळं आपण इनरला रेकॉर्ड करणार आहोत 1,90,000. इन्कमला या बाय सबस्क्रिप्शन, इनर कॉलम 1,90,000. टिकमार्क आहे त्यामुळे सबस्क्रिप्शन इनर कॉलमला मांडलेली आहे. नेक्स्ट इयरची सबस्क्रिप्शन कुठं रेकॉर्ड करायची आहे, CLला 30,000. CLला येऊया आपण. CLला हे CL आहे. पहिल्यांदा आपण कॅपिटल फंड मांडतो आणि कॅपिटल फंडच्या खाली एक 4 ओळी रिकाम्या सोडा, 4 ते 5 ओळी. आणि त्यानंतर मग लिहा ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन. टिकमार्क नाही याला, आउटर कॉलम 30,000. नेक्स्ट टू डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. दिस इज स्पेसिफिक डोनेशन आणि स्पेसिफिक डोनेशन आपण CLला रेकॉर्ड करतो त्यामुळे ही अमाऊंट CLला येईल 1,10,000. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, आउटर कॉलम 1,10,000. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड 1,10,000. नेक्स्ट लाईफ मेंबरशिप फीज CLला. इथे एक ॲडजस्टमेंट आहे पहा, लाईफ मेंबरशिप फीची ॲडजस्टमेंट आहे. लाईफ मेंबरशिप फीज टू बी कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये अधिक करा. इथं आपण इफेक्ट पण लिहिला आहे प्लस CL. आपण ही लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलमध्ये अधिक करणार आहोत. कॅपिटल त्याच्या खाली प्लस लाईफ मेंबरशिप फीज ₹50,000. नेक्स्ट हॉस्पिटल रिसिप्ट रेव्हेन्यू इन्कमला रेकॉर्ड होतील. इन्कमला या, त्याला टिकमार्क नाही आहे त्यामुळं बाय हॉस्पिटल रिसिप्ट ₹3 lakhs. नेक्स्ट आता आपण आलो पेमेंटला. बाय मेडिसिन्स हॉनरेरियम टू डॉक्टर अँड ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स. These are revenue expenses. Hence, all these revenue expenses are recorded on expenditure side. हे तिन्ही एक्सपेंडिचरला येतील. तिन्हीला टिकमार्क नाही आहे त्यामुळे तिन्ही आउटर कॉलमला येतील. मेडिसिन, हॉनरेरियम आणि ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स. ईला या, ईला लिहा टू मेडिसिन्स, टू हॉनरेरियम टू डॉक्टर, नेक्स्ट एक मिनट, टू ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स.
medicine 20,000, honorarium to doctor 1,50,000, ambulance maintenance rupees 88,000. Next, हॉस्पिटल इक्विपमेंट परचेस्ड, फर्निचर परचेस्ड. आता इथून हे सगळे असेट्स आहेत बघा, हे सगळे सीएला रेकॉर्ड होणार आहेत. इक्विपमेंट आणि फर्निचरला टिक मार्क आहे, त्यामुळे आपण इनरला रेकॉर्ड करूया. 60,000, 50,000 सीएला या. हॉस्पिटल इक्विपमेंट, फर्निचर, inner column 60,000, 50,000. नेक्स्ट, फिक्स्ड डिपॉझिट आणि बँक असेटलाच येणार. फिक्स्ड डिपॉझिट, बँक. टिक मार्क नाही आहे, त्यामुळे आउटरला येईल. 2 lakhs, 1,39,000. नेक्स्ट, रिसिप्ट पेमेंट संपलेला आहे. आता ॲडजस्टमेंटमध्ये येऊया आपण. फर्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 15-16 इज रुपीज 10,000. याचे 2 इफेक्ट आहेत, मगाशी मी तुम्हाला समजून पण सांगितलेलं आहे. फर्स्ट इफेक्ट प्लस करायचा आणि सेकंड इफेक्ट सीएला रेकॉर्ड करायचा. 10,000 प्लस करायचे. कशात प्लस करायचे तर सबस्क्रिप्शनमध्ये प्लस करायचे. कोणत्या नावानं प्लस करायचे? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर किंवा आउटस्टँडिंग इन्कम फॉर करंट इयर या नावानं प्लस करायचे. आणि सेकंड कुठं रेकॉर्ड करायचे तर सीएला रेकॉर्ड करायचे. चला पहिल्यांदा प्लस करूया 10,000. आपण इथं एक ओळ रिकामी पण सोडली आहे पहा. इन्कमला आलो आपण, सबस्क्रिप्शन दिलेली आहे प्लस आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 10,000. टोटल इन आउटर कॉलम रुपीज 2 lakhs. सेकंड इफेक्ट सीएला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रुपीज 10,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रुपीज 10,000. नेक्स्ट, सेकंड ॲडजस्टमेंट. सेकंड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनची आहे. पहिला इफेक्ट याचा मायनस करायचं डेप्रिसिएशन, आणि डेप्रिसिएशन हा आपला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहे त्यामुळे तो ईला रेकॉर्ड करायचा. 20% कॅल्क्युलेट करायचं डेप्रिसिएशन. डेट दिलेली आहे, या डेटनुसार 6 मंथचं डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. पहिला इफेक्ट मायनस. सीएला आपण येऊया. हॉस्पिटल इक्विपमेंटच्या खाली लेस 20% डेप्रिसिएशन. फर्निचरच्या खाली पण लेस 20% डेप्रिसिएशन, पण 6 महिन्याचं. किती महिन्याचं? 6 महिन्याचं. 60,000 वर 20% फॉर 6 मंथ, 6 महिन्याचं येईल 6,000. आणि 50,000 वर 5,000. त्याची वजाबाकी आउटर कॉलमला 54, 45,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा. डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट ईला येतो फायनल अकाउंट प्रमाणे. फायनल अकाउंटचा रेकॉर्ड इफेक्ट आपण इथं पीडीला रेकॉर्ड करत होतो, आता इथं ईला रेकॉर्ड करायचा. टू डेप्रिसिएशन डॅश इक्विपमेंट्स, नेक्स्ट लाईनला फर्निचर. इनर कॉलम 6,000, नेक्स्ट 5,000, टोटल 11,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. लाईफ मेंबरशिप फीज आर टू बी कॅपिटलाइज. ही ॲडजस्टमेंट आपण ऑलरेडी केलेली आहे.
लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज म्हणजे कॅपिटलमध्ये आपण अधिक केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे हे ऑलरेडी झालेलं आहे. नेक्स्ट, स्टाफ सॅलरीज आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट आपण फाइंड आउट केलेले आहेत. एक प्लस करायचा आणि सेकंड इफेक्ट कुठं दाखवायचा, CLला. किती रुपये प्लस करायचे, 15,000. कशामध्ये प्लस करायचे, सॅलरीजमध्ये प्लस करायचे. ठीक आहे, सॅलरीज कुठं असतात, पेमेंटला सॅलरीज असतात. आता आपण उत्तरामध्ये येऊया. सॅलरीज एक्सपेंडिचरला असतात, पण इथं सॅलरीज दिलेल्याच नाही आहेत. याचा अर्थ पूर्ण सॅलरीज आउटस्टँडिंग आहेत. इथं जर सॅलरीज दिल्या असत्या तर त्या सॅलरीजमध्ये आपण आउटस्टँडिंग म्हणून ॲड केलं असतं. आता अशावेळी काय करायचं, तर अशावेळी डायरेक्ट रक्कम आउटरला मांडायची. टू आउटस्टँडिंग सॅलरीज 15,000. जर ऑलरेडी आपल्याला सॅलरी दिल्या असत्या तर त्या सॅलरीमध्ये आपण हे 15,000 इनरला ॲड केले असते आणि टोटल आउटरला मांडली असती. एक्सपेंडिचरला सॅलरी नसल्यामुळं डायरेक्ट आपण आउटरला मांडलेले आहेत 15,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि याचा सेकंड इफेक्ट येतो CLला, क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला. CLला लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज 15,000. आउटस्टँडिंग सॅलरीज 15,000. नेक्स्ट, आता हे असेट्स आणि लायबिलिटीज आहेत. लँड, इन्व्हेस्टमेंट, ॲम्ब्युलन्स हे असेटला रेकॉर्ड करूया आणि बँक लोन लायबिलिटीला रेकॉर्ड करूया. लँड काय काय पहा, लँड, इन्व्हेस्टमेंट, ॲम्ब्युलन्स लिहा. लँड, इन्व्हेस्टमेंट, ॲम्ब्युलन्स 5 लाख, 1 लाख, 2 लाख 5,000. आणि बँक लोन एक आहे, बँक लोन 4 lakhs. नेक्स्ट, कॅपिटल फंड 4,32,000. कुठं रेकॉर्ड करणार आहोत आपण, CLला. कॅपिटल फंड इतर लिहा. कॅपिटल फंड इनर कॉलम 4,32,000. याच्यामध्ये लाईफ मेंबरशिप ॲड करा. टोटल खाली मांडा 4,82,000. प्रॉब्लेम संपलेला आहे. आता 2 स्टेप्स. पहिली स्टेप हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा आणि सेकंड स्टेपमध्ये बॅलन्स शीट क्लोज करायची. आपण जेव्हा बॅलन्स शीट क्लोज करतो तेव्हा फायनल अकाउंटप्रमाणे बॅलन्स शीट इथं टॅली येते. पाहूया आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे का. ही एक्सपेंडिचर साईड आहे, इन्कम साईड आहे. ज्या साईडची टोटल जास्त असेल त्या साईडची टोटल करायची. मला आयची टोटल जास्त दिसते इन्कमची 5 lakhs, ते मी इथं मांडतोय 5 lakhs. 20,000 to 88 इथून इथंपर्यंतची बेरीज तुम्ही साईडला करा. ती साईडला बेरीज येते 2,84,000. 2,84,000. आणि या 5 lakhs मधून हे 284 मायनस करा. येणारं उत्तर असेल सरप्लस. सरप्लस आलं 2,16,000. सरप्लस अमाऊंट आली 2,16,000. जसं फायनल अकाउंटमध्ये आपण हा नेट प्रॉफिट कॅपिटलमध्ये अधिक करत होतो तसं इथं नॉट फॉर प्रॉफिटमध्ये हे सरप्लस कॅपिटलमध्ये आपण ॲड करणार आहोत 2,16,000. चला सरप्लस कॅपिटल खाली न्या. प्लस सरप्लस रुपीज 2,16,000. टोटल इन आउटर कॉलम रुपीज 6,98,000. आता दोन्ही साईडची टोटल करून टोटल चेक करूया आपण.
CL ची टोटल येते 12,53,000 आणि CA ची टोटल येते 12,53,000. ओके, याचा अर्थ आपला प्रॉब्लेम टॅली आलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि हा प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक यू.